श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, येत्या 19 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच रविवारी आहे अक्षय तृतीया। हा 3:30 मुहूर्तापैकी हा एक अत्यंत शुभ मुहूर्त आहे। या दिवशी केलेले दान, जप, खरेदी कधीही क्षय होत नाही अशी धार्मिक मान्यता आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजन करतो, सोने खरेदी करतो, परंतु माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर, आपल्या घरावर, मुलांवर कायम राहावा व आपल्या घरात कधीही धन धान्याची कमतरता कधीही नाही व्हावी, यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेला काही अचूक उपाय आपल्याला याच दिवशी करायचे आहेत। हे उपाय याच दिवशी केलेले खूप फलदायी ठरणार आहेत। हा खूप प्रभावी असा उपाय आहे। तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी एक वेळ सोने चांदी नाही खरेदी केले तरी चालेल, पण तांदळाच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू जी लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल, आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही। हा उपाय केल्याने घरातील गरिबी, दरिद्रता कायमची दूर होईल। तर अशी कोणती वस्तू आहे व ती कोणत्या वेळी, कशामध्ये, कोणत्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर तुम्ही नवीन असाल व्हिडिओवर तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन व्हिडिओसाठी। आता हा उपाय 19 एप्रिल अक्षय तृतीयेला करायचा आहे। अगदी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता। वेळेनुसार भले या दिवशी दुसरे कोणते उपाय करणे, त्याचबरोबर खरेदी करणे शक्य नाही झाले तरी तुम्ही हा खूप प्रभावी असा या दिवशी उपाय करायचा आहे। कारण आपले स्वयंपाकघर शुद्ध व समृद्ध असे असते व तिथे माता लक्ष्मीचा कायम वास असतो। त्याच स्वयंपाकघरामध्ये तांदळाचा डब्बा ठेवत असतो। तेच तांदूळ आपण पूजेमध्ये, आपल्या स्वयंपाकामध्ये देखील वापरले जाते। आपल्या शास्त्रामध्ये तांदळाला अक्षदा म्हणले जाते। त्याचबरोबर त्याचा अर्थ असा होतो, कधीही क्षय होत नाही। अक्षय तृतीयेला केलेल्या उपायाचे देखील कधीही संपत नाही। तांदूळ शुक्र व चंद्रच्या संबंधित आहे। ती शांती व वैभवाचे प्रतीक आहे। हा उपाय केल्याने नकारात्मकता देखील निघून जाते, पैशाची चणचण कधीही भासत नाही, लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी आपल्या घरात राहतो। आपल्या घरात कधीही कलह कमी होतो। वास्तुदोष कमी करण्यासाठीचा खूप खास उपाय आहे। तांदळाला अन्न व धनचे प्रतीक मानले गेले आहेत। हा उपाय करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून देवपूजा करावी, धूप दीप घर असे प्रसन्न असे करावे, उंबरठा लेपन करावे, त्याचबरोबर दिवा प्रज्वलित करावा आणि सर्व पितरांची सेवा करावी, पूजा करावी। त्या दिवशी अक्षय तृतीया आहे तर या दिवशी आपण पितरांची सेवा करतो, पितरांची पूजा, केळी आणि घागर भरतो। हे सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे। आपल्या घरातील तांदळाचा डब्बा असेल ज्यामध्ये तुम्ही तांदूळ साठवून ठेवता, त्यामध्ये तुम्हाला एक हळकुंड टाकायचे आहे। तांदूळ हे मांगल्याचे प्रतीक आहे। हळद ही विष्णू व लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे। याच तांदळाच्या डब्यात अक्षय तृतीयेला अख्खा असा हळकुंड ठेवायचा आहे। घरातील धान्य अक्षय राहते, शुभ कार्यात येणारे अडथळे दूर होतात व माता लक्ष्मी घरात निवासस्थान करते व कधीही धन धान्य संपत्ती पैसा कधीही कमी पडत नाही। म्हणून आपण या दिवशी एक लाल कपड्यामध्ये एक हळकुंड व 1 रुपयाचे नाणे ठेवावे किंवा तुमच्याकडे चांदीचे नाणे असेल तर ते त्या लाल कपड्यामध्ये ठेवायचे आहेत व त्याची पोटली तयार करून तांदळाच्या डब्यात ठेवायचे आहे। जर ते तांदूळ संपूर्ण त्या डब्यामधील संपले त्यानंतरही ती पोटली त्यामध्येच ठेवायची आहे।
त्यामध्ये नंतर परत तांदूळ भरायचे आहे. अशा प्रकारे हा उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी न चुकता करायचा आहे. त्याचबरोबर एक गोष्ट, साखर गोडवा निर्माण करते. म्हणूनच आपल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी नेहमी गोडवा आनंद नेहमी आपल्या नात्यामध्ये टिकून राहावा. आपल्या कुटुंबातील वादविवाद दूर व्हावेत, सुख समृद्धी घरात कायम राहावी, यासाठी साखरेच्या डब्यात आपल्याला दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे. दालचिनी ही समृद्धी व नशिबाचे प्रतीक मानले गेले आहेत आणि साखरेच्या डब्यात दालचिनीचे तुकडे ठेवल्याने कुटुंबात गोडवा राहतो. अशा प्रकारे आपण हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी न चुकता करायचा आहे. असं केल्याने आपल्या घरातील काही पण समस्या असतील तर त्या नक्की दूर होण्यास आपल्याला मदत होईल. येत्या 19 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच रविवारी अक्षय तृतीया आहे. या दिवशी आपल्याला हा उपाय न चुकता करायचा आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी. व कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.